विराट कोहलीची मी फॅनच आहे, त्यामुळे म्हणजे मोर प्लेयर तर भारीच आहे. म्हणजे ती फिल्म तुम्हाला दिसते किंवा कुठलंही प्रोजेक्ट दिसतं ते ॲक्च्युली फक्त ॲक्टर्स दिसतात, पण आमच्या पडद्यामागे एवढी मोठी टीम आहे. माझ्याकडे ॲक्च्युली खूप आन्सर्स आहेत ह्याचे, पण मला असं वाटतं अभिषेक शर्मा. अशा खूप मॅचेस आहेत. पटकन तू असा प्रश्न विचारल्यावर पण इथून जे एक उत्तर आलं की भारत पाकिस्तानची जेव्हा मॅच असते. ओके, रोहित शर्मा. अरे यार, मला हिटमॅन पाहिजे होता, तो आता हिने घेतला. तुझा क्रिकेटचा आणि तुझा कधी संबंध आलाय का? ऍक्च्युली सगळ्यांना हाय. कार्यक्रम सुरू होण्याआधी हा जो चौकोन आहे ना, हा चौकोन हा अतिशय शांत बसला होता. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो का नाही 4 वेळा मला विचारावं लागलं होतं. तिने हाय काय केलं, तुम्ही हाय करायला लागले का लगेच? परत एकदा करा. आणि खरं तर या तिघींचं जरा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा आधी. सो ॲक्च्युली क्रिकेटचा संबंध म्हणजे माझे बाबा त्यांच्या कॉलेजसाठी म्हणजे रुईयाचे होते आणि स्कूलमध्ये पण आणि कॉलेजसाठी ते खेळले. त्यामुळे थोडंफार ग्रोईंग अप इयर्समध्ये जे काही क्रिकेट बघून म्हणजे आय थिंक आपल्या देशात प्रत्येक घरात क्रिकेट बघितलं जातं. सो ते एक तसं माहीत होतं. आणि ऑब्व्हियसली विराट कोहलीची मी फॅनच आहे, त्यामुळे म्हणजे मोर प्लेयर तर भारीच आहे. म्हणजे मला क्रिकेटचे निटीग्रिटीज कळत नाहीत, पण फिटनेस, कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन आय थिंक ह्याच्याशिवाय आयुष्य नाही आहे. त्यामुळे ते मला खूप इन्स्पायर करतं कुठल्याही स्पोर्टमध्ये. पण इंडियात क्रिकेट म्हणजे इमोशन आहे, सो ते तसंच सेम आमच्या घरी आहे. सो येस. मग मला तेच विचारायचं की आता तुझ्यासारखी इतकी सुंदर अभिनेत्री, सुंदर मुलगी विराट कोहलीची फॅन आहे, तिला विराट कोहली इतका आवडतो, मग विराटला ट्रॉफी जिंकण्यासाठी 18 वर्ष का लागली? ते तुला काय वाटतं की त्याला 18 वर्ष का लागली? कारण मला असं वाटतं वेळेच्या आधी काहीच मिळत नाही. अगदी खरं आहे. समय से पहले भाग्य से जी किसी को कुछ नहीं मिलता. पण याच्यावरती मला असं म्हणायचं आहे की विराट कोहलीला 18 वर्ष यासाठी लागली असतील, कारण क्रिकेट हा टीम गेम आहे आणि एकटा विराट टीम बरोबर असला तरी टीम पण तेवढी परफॉर्मिंग पाहिजे. आणि म्हणूनच आपल्या महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगमधल्या प्रत्येक संघाला मला सांगायचं आहे की तुमच्यामध्ये एखादा विराट कोहली असेल, तुमच्यामध्ये एखादा रोहित शर्मा असेल, पण टीम म्हणून तुम्ही सगळ्यांनी एकत्र खेळलं पाहिजे आणि मॅच जिंकली पाहिजे. आणि ते आय थिंक नुसतं क्रिकेटमध्येच नाही, ते खऱ्या आयुष्यात पण आहे किंवा कुठल्याही फील्डमध्ये पण आहे. मग ती फिल्म तुम्हाला दिसते किंवा कुठलंही प्रोजेक्ट दिसतं ते ॲक्च्युली फक्त ॲक्टर्स दिसतात, पण आमच्या पडद्यामागे एवढी मोठी टीम आहे. सो आय थिंक टीमवर्क शिवाय कुठेच नाही, तर सगळंच जुळून यायला लागतं. टीमवर्क, वेळ, नशीब, सगळं. कारण एवढं काम केल्यानंतर हे तर लक्षात आलं की फक्त टॅलेंट असून उपयोग नाही आहे, ती वेळही यायला लागते, ती माणसंही मिळायला लागतात. आय थिंक यू जस्ट हॅव टू बी ॲट द राईट टाइम, ॲट द राईट प्लेस अँड इन फ्रंट ऑफ द राईट पर्सन. सो आय थिंक ती वेळ आली की सगळं मिळतं. क्या बात आहे. आता हेमलची वेळ आली आहे, पण हेमलकडे जाऊया. हेमल, कोणत्या क्रिकेट प्लेअर बरोबर तुला डेटवर जायला आवडेल? बापरे, टफ क्वेश्चन. नाही, खूप सोपा प्रश्न आहे. आला की आता जे सिनियर प्लेअर आहेत त्या सगळ्यांची लग्न झाली आहेत, पण आता काही प्रिन्स वगैरे नवीन आलेत. हा, माझ्याकडे ऍक्च्युली खूप आन्सर्स आहेत ह्याचे, पण मला असं वाटतं अभिषेक शर्मा. अभिषेक शर्मा काय कारण काय? अभिषेक शर्मा त्याचा गेम खूप स्ट्रॉंग आहे आणि आय थिंक तो आता सध्याचा करंट हार्टथ्रॉब आहे. सो तो असं चिठ्ठी बिठ्ठी काढून सांगतो ना 100 रन्स केले वगैरे, त्याच्या खिशात चिठ्ठी असते की मी 100 रन्स करणार म्हणून वगैरे. तो ती मॅच बघितली? ते तर आहेच, पण ॲट द सेम टाइम आय फील म्हणजे क्रिकेट आत्ताच्या काळात नुसता स्पोर्ट नाही तर एक ग्लॅमर फील्ड पण आहे. आणि आय फील आजकालचे जे नवीन प्लेयर्स येतात ते दोन्ही बॅलन्स व्यवस्थित करतात, म्हणून डेफिनेटली. अच्छा, भारताची अशी कुठली मॅच तू बघितली जी तू कधीच विसरू शकत नाही? किंवा अलीकडे झालेली IPL ची कुठली एखादी क्रिकेट मॅच, T20, टेस्ट क्रिकेट, वन डे, अशी कोणती मॅच जी तू कधीच विसरू शकत नाही, पाहिली आहेस? अशा खूप मॅचेस आहेत. पटकन तू असा प्रश्न विचारल्यावर पण इथून जे एक उत्तर आलं की भारत पाकिस्तानची जेव्हा मॅच असते
आणि त्यावेळी जे इमोशन असतं आणि आपल्या परिवारासोबत किंवा आपल्या मित्रमंडळासोबत जेव्हा ती मॅच बघायला आपण बसतो आणि जेव्हा पाकिस्तानची विकेट जाते तेव्हा जो काही धुमाकूळ होतो तो मी कधीच विसरू शकत नाही. भाग्यश्रीकडे येऊया. भाग्यश्री, तू सोलापूरची आहेस. सोलापुरात इथे म्हणा, नॉर्थ कोटला म्हणा, क्रिकेटच्या मॅचेस होतात आपल्याकडे. इथे स्टेडियम सुद्धा आहे, तिथेही मॅचेस होतात. आपल्या सोलापुरातनं पण चांगले चांगले प्लेयर्स आपण दिलेले आहेत. मला असं वाटतं की क्रिकेटमध्ये आपला अर्शिन कुलकर्णी जो आता आहे सोलापूरचा, तो सुद्धा आता प्रीमियर लीग आणि अंडर-19 आणि पुढे आता खेळतोय. तुझा क्रिकेटशी किती संबंध आलाय का? माझा असा संबंध आला नाही, पण माझ्या घरी मला भाऊ आहे 13 वर्ष मोठा माझ्यापेक्षा. त्यामुळे लहानपणापासून मी तो स्वतःच कॉमेंट्री करत, त्याला तेव्हा इंग्लिश यायचं नाही आणि तो जिब्रिश बोलत घरात स्वतःच बॉल टाकायचा, दुसरीकडे जाऊन त्याला बॅटही करायचा. सो हे सगळं मी लहानपणापासून बघत राहायचे त्याच्याकडे आणि तो असा करत तो स्वतःलाच कॉमेंट्री देत बसायचा. तो हे क्रिकेटचं वातावरण मी घरी खूप बघितलेलं आहे माझ्या दादामुळे. आणि जेव्हा दादा शिकायला बाहेर गेला आणि जॉबसाठी बाहेर गेला तेव्हापासून मग माझा आणि क्रिकेटचा संबंध त्याच्यामुळे कमी झाला. अच्छा, ओके. पण क्रिकेटचे काही प्लेयर्स वगैरे माहिती आहेत ना तुला? म्हणजे येस, ऑफकोर्स. तू समजा एखाद्या सिनेमात काम केलं तर कोणता क्रिकेट प्लेअर तुझा हिरो असावा असं तुला वाटेल? एक मिनिट आपण ऑडियन्सला विचारूया. रोहित शर्मासाठी हात वर करा, विराट कोहलीसाठी हात वर करा. ओके ओके, रोहित शर्मा. रोहित शर्मा का धोनी वगैरे नाही का? MS धोनी वगैरे नाही? आता झाली ना त्याच्यावर अच्छा, केली आहेस तू? केली? अरे नाही, मी नाही केली. मी म्हणते त्याच्यावर ऑलरेडी फिल्म झाली आहे, तेच मी म्हणतोय. हेमल, तू साऊथ इंडियन फिल्म्स मध्ये काम केलेलं आहे. तुला कुठला हिरो क्रिकेट प्लेअर म्हणून आवडेल? हिरो क्रिकेट प्लेअर म्हणून आवडेल म्हणजे कुठला क्रिकेटर तू तुझ्या सिनेमाचा हिरो असा असं तुला वाटतं? अरे यार, मला हिटमॅन पाहिजे होता, तो आता तिने घेतला. दुसरा आपण दोघी असू शकतो. हो, चालेल. अच्छा, लव्ह ट्रायंगल. हो. रुता, तुझं उत्तर विराट कोहलीचं आहे? येस, हो, माझं ठरलंय. डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी ह्याच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. आणि ऑल्सो मला असं वाटतं की जेव्हा मी माझ्या फिल्मसाठी अनन्यासाठी ट्रेन करत होते आणि मी आयुष्यात जिमला गेले नव्हते त्याच्या आधी, पण जेव्हा ते ट्रेनिंग सुरू झालं तर ते खूप टफ होतं माझ्यासाठी. पण माझ्या कोचने मला एकच सांगितलं होतं, यू हॅव टू टेक 1 डे ॲट अ टाईम. सो मला असं वाटतं की ते मी अदरवाईज लाईफमध्ये पण अप्लाय करते की इट्स ओके, 1 डे ॲट अ टाईम. वन सेल्फ, कारण आपण खूप असे कम्पिटेटिव्ह वगैरे म्हणजे खूप हार्श ऑन असेल. मला असं तर मग इट इज ओके, स्पर्धा, गिव्ह युअर बेस्ट. बाकी तुमचा इंटेंट करेक्ट असेल तर काहीच होऊ शकत नाही. वृंदाला सांगितलं की तुमच्यातलं बेस्ट तुम्ही त्या स्पर्धा जिंकू शकता. हेमल काय सांगशील? मी फक्त एकच गोष्ट सांगेन की मजा करा यार, क्रिकेट आहे, खूप मजा करा, हसा खेळा. आणि शेवटी आज आपण सगळे जे मान्यवर होते ते बोलले, सुयोगजी बोलले, मॅडम बोलल्या की ही स्पर्धा घेण्यामागचं जे इंटेंट आहे ते हेच आहे की हे साखर कारखानाची जी फॅमिली आहे त्यांनी एकत्र यावं, या प्लॅटफॉर्मवरती हा गेम खेळावा. आणि जसं आपण ऐकलं की अगदी शेतकरी असो, कर्मचारी असो, चेअरमॅन असो, हे सगळे एकच जर्सी घालून खेळणार आहे. तर त्याची गंमत खूपच वेगळी आणि खूप नवल आहे, पहिल्यांदा होत आहे भारतात. सो याचं मला खूप कौतुक वाटतं. जास्त काही डोक्यात विचार न येऊन नुसती मजा करा. हे दिवस पुन्हा आता पुढच्या वर्षी येतील. सो आता मेक द मोस्ट ऑफ इट. आणि होपफुली मॅडम आणि सुयोगजींना अशी माझी इच्छा आहे की पुढच्या वर्षी कोल्हापूर, माझ्या कोल्हापूरला म्हणा, कोल्हापूरचे कारखाने पण असू देत आणि मी रुता आणि भाग्यश्री पुन्हा असू देत. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर.
छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।